घेतो तुम्ही घेतो सर थोड़ा पीछे दादा थोड़ा पाठी मागवा थोडं मोबाईल मध्ये नाही चलो शमशाद पहलवान आणि अदर पहलवान चला. बच गयो. कसलं भारी पोरग लढतंय. पोरग बघा उंचीनं कमी आहे पण कसं चिकटतोय बघा. गुळाच्या ढेपीला मुंगळा चिटकावा तसा चिटकतोय. सोडतच नाही कुठून तर. ही खासियत आहे. शमशाद पहलवान जल्दी से तैयार होकर अंदर आइए. अजहर पटेल चला लवकर. अरे ऍडव्हर्टाईज आता नंतर, आता नाही, आता नको ऍडव्हर्टाईज बस. शमशाद पहलवान चलिए जल्दी से. गुरु जसराम अखाड़ा उस्ताद गुरु जसराम, इनका चेला और पट्टा. दिल्लीवरून आलेला पोरगा आहे. तर त्याचा प्रतिस्पर्धी पहलवान डबल महाराष्ट्र चॅम्पियन. हो, हे नाव घेताना किती अभिमान वाटतो. आपण बघतोय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करण्यासाठी किती जीवाचं रान करावं लागतं, किती मेहनत घ्यावी लागते, किती कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे त्या पदकाला गवसणी घालता येते, तेव्हा कुठे ते पदक आता परिश्रमानंतर पदरात पडत असतं. त्याचा आनंद काही आवडत असतो. नाहीतर काय कुणीतरी अशी पदकं विकत घेऊन बसेल, जमतंय का? त्या विकत घेतलेल्या पदकाला तेवढा मान बहुमान मिळेल का? तर अजिबात मिळणार नाही. स्पर्धेतून मिळालेलं कुठलंही बक्षीस, स्पर्धेतून मिळालं कुठलंही बक्षीस त्या पहिलवानाचा सन्मान असतो, मोठेपण असतं. जाऊ दे, जरा पुढे पार्सल करा.
पुन्हा एकदा जर आवाजाकडे लक्ष असू द्या बरं का. उद्या पुढच्या वर्षी याच ठिकाणी पुन्हा एकदा भव्य दिव्य कुस्ती मैदान पार पडणार आहे. नगरसेवक योगेश बारगळ पाटील यांचे आजोबा स्वर्गीय पंडितराव हेमाजी बारगळ यांच्या स्मरणार्थ पुढच्या वर्षीची चांदीची गदा असणार आहे. नगरसेवक योगेश बारगळ पाटील यांच्यासाठी जर एक जोरदार टाळ्या पाहिजे. फक्त जे त्यांचा सत्संग आहे त्यातच तुम्ही टाळा वाजवत आहे. सगळ्यांनी वाजवायला पाहिजे राव. याला काय अर्थ आहे. बरं धन्यवाद. आझर पटेल चला लवकर. ज्ञानेश्वर सुभाष बारगळ ऑलराऊंडर क्रिकेटमध्ये बरं का. नाहीतर तुम्ही काहीतरी वेगळा गैरसमज करायचा. अहो क्रिकेटमध्ये सुद्धा ऑलराऊंडर असतो जो सगळ्याच गोष्टीमध्ये त्या क्षेत्रामध्ये सुंदर असं योगदान असतं. त्या बारगळ कंपनीकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर दुर्वा फिटनेस खुलताबाद. बघा मी मगाशी फिटनेस बद्दल बोलत होतो. फिटनेस बद्दल याच्यासाठी बोलत होतो कारण जोपर्यंत आपल्याला डॉक्टर वॉर्निंग देत नाही तोपर्यंत आपण मॉर्निंगला बी बाहेर पडत नाही. डॉक्टरांची वॉर्निंग आल्याशिवाय आपण मॉर्निंगला बाहेर पडत नाही. आणि जर वॉर्निंग जर तुम्हाला मिळवायची नसेल तर मॉर्निंगला बाहेर पडून एकदा जरा फिटनेस वर्क मध्ये जात जावा. नाहीतर मग पोट का सुटलं तर मग कशातच कशाला वेळ लागत नाही. लय व्यक्त का मग 10-12 पायऱ्या चढले की सुधरत नाही. म्हणून या फिटनेस क्लब मध्ये जात जावा. दुर्वा फिटनेसचे मालक आशिष कोठोळे यांच्याकडून सुद्धा माझ्या वाणीसाठी मी करत असलेल्या कॉमेंट्रीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद आशिष भाऊ, आभारी आहे. कुस्ती करा. डोक्याला डोकं लावून कुस्ती होईल का. तुमच्या वस्तादाने तुमच्याकडून कुठला डाव परफेक्ट करून घेतलाय जरा दिसू द्या. घेतलं प्रेक्षक मंडळींना तुमच्या भात्यातली डावाची अस्त्र शस्त्र जरा बाहेर पडू द्या. तुमचा लढाऊ बाणा आणि कुठल्या डावावर तुमची कमांड आहे, कुठला डाव तुम्ही परफेक्ट रित्या करता जरा प्रेक्षकांना पण दिसू द्या. कुस्ती प्रेमींना सुद्धा दिसू द्या. आला अझर पटेल मैदानात आला. मान्यवर मंडळींना विनंती करतोय. इधर गुरुजी इधर मुनीर भाई कुणाला बोलत आहे. शुक्ला सर यांना मी विनंती करतोय. त्याचबरोबर बारगळ दादा यांनाही विनंती करतोय. सुरेश भाऊ मार्केट यांना सुद्धा विनंती. काय फोडलं रे. अच्छा यांच्यातर्फे आपल्याला सुद्धा विनंती कृपयामध्ये जावं. मान्यवरांच्या हस्ते ही सेकंड लास्ट कुस्ती लागते. बघा आतापर्यंत जर म्हणलं असतं राजभाऊ गायकवाड अरे आमच्या ऑलराऊंडरला पण घेणार आहोत. क्रिकेट आणि पैलवान यांचं नातं पण तसंच आहे. ज्ञानेश्वर भाऊ हाय शाबास. अरे ज्ञानेश्वरला येऊ द्या. ऑलराउंडर केले तो चांद तक नाही तो शाम तक कुछ नाही. हो क्रिकेट मध्ये असंच असते. बरोबर आहे. नाही काय हरकत नाही. आज त्यांचा दिवस नव्हता. उद्या मात्र मग षटकारांची बरसात आहे. नाही षटकार तर कमीत कमी विकेट तरी काढतील. कारण म्हणूनच तर जर ऑलराऊंडर म्हटले गेले आहे. एका आघाडीवर जर का कमी पडलो बरोबर आहे का ज्ञानेश्वर भाऊ. एका आघाडीवर कमी पडलो की दुसरी आघाडी पुढे घेऊन जायचं असतं. आणि तुम्ही आघाडीच्या माणसासोबतच बसलेलेच बरं का. राजकारणी माणसाच्या सोबत असल्यानंतर थोडं रेल्वे नका रे बरोबर पाडायचं कधी. आता समाज वेळ त्याला पाडायला तुम्ही गडबड करू नका. अझर पटेल
अत्यंत बुद्धिमान आणि चाणक्य पैलवान आहे. त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान